ओके, आज आपण जाणून घेणार आहोत की इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स का आणि किती गरजेचं आहे व्यक्तीच्या दृष्टिकोनातून. ओके, आपल्यासमोर एक क्लायंट्स आहेत, प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर विशालजी, आपलं जे काही उत्पन्न आहे समजा मंथली, तर आपले खर्च काय काय आता याच्याबद्दल आपण आधी डिस्कशन करूया. ओके, काय काय खर्च करतो आपण? घराचं रेंट आहे, रेंट आहे घराचं, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, इलेक्ट्रिक बिल आहे, फोन बिल आहे, फोन बिल आहे, अजून काय काय खर्च आहे? पेट्रोल, डेली एक्सपेन्सेस मध्ये पेट्रोल पेट्रोल लाईट लागतंय. पेट्रोल आहे, हा, अजून भाजीपाला, हो भाजीपाला आहे, ओके, अजून राशन किराणा आहे, किराणा आहे, ओके, दूध आहे डेली मध्ये, दूध, सिलेंडर. सिलेंडर मंथली म्हणतात, डेली तर नाही होणार. हा नाही, डेलीवाला नाही, पूर्ण महिन्याभरात आपण काय काय खर्च करतोय? सिलेंडर आहे, अजून मुलगी किती वर्षाची आहे? 11 मंथ. 11 मंथ्स आहे. ती जेव्हा शाळेत जाईल, आता तिला पण खर्च लागत असतील काही ना हो काही. हो, सो डॉटर्स एक्सपेन्सेस असं लिहून घेऊ आपण. पण भविष्यात जी तेव्हा शाळेत जाईल त्यावेळेस पण आपल्याला काही ना काही पैसे लागणार आहे. सो स्कूल एक्सपेन्सेस भविष्यामध्ये, थोडे भविष्यातल्या पण एक्सपेन्सेसचा विचार करूया. त्याच्यानंतर अजून काय खर्च आहे? कपडा लागता, हो हो, है ना? क्लोथ आहे, क्लॉथिंग. त्याच्यानंतर अजून ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हलिंग, व्हेरी गुड. अजून काय खर्च आहे? डेली नीड्स मध्ये आपल्याकडे काही पाहुणे रावणे येतात, हो है ना? सो काय म्हणणार, मेहमान नवाजी लिहून घेऊ आपण, है ना? त्यांना काही आपल्याला गिफ्ट घ्यावे लागतात. त्याच्यानंतर आपण लग्न कार्याला जातो, तिथे काही गिफ्ट द्यावे लागतात आपल्याला. सो गिफ्टचा आपण विचार ठेवू शकतो, आहेर वगैरे, अमुक अमुक, आहे ना? अजून आई वडिलांचे काही खर्च आहेत आपल्यावरती, जबाबदारी आहे. ओके, सो आई वडिलांसाठी पण थोडंफार काही खर्च करायला लागतो. अजूनही असतील, बरोबर आहे? आता हे जे सगळे खर्च आहेत ना विशालजी, हे कशावर अवलंबून आहेत? हे सगळे खर्च कोण करताय? विशालजी करतायत. तर हे कशावर अवलंबून आहेत? म्हणजे विशाल्स इन्कमवर अवलंबून आहे. विशाल्स इन्कम, हे विशालचं इन्कम आहे आणि हे सगळे खर्च त्याच्यावर अवलंबून आहे. राईट? ओके, म्हणजे हे सगळे खर्च तुम्हीच करताय, याच्यासाठी काही वेगळी तरतूद करून ठेवली बा एक रकमी अशी काही, असं काहीच नाही. ओके, आता हे विशालवरती खर्च सगळे अवलंबून आहेत. विशालचे इन्कम जोपर्यंत येत आहे तोपर्यंत ते बरोबर होत आहे. दुर्दैवाने कुठल्याही कारणाने विशालचं इन्कम बंद झालं तर हे खर्च कोण करणार? खर्च राहतील का नाही राहतील? कारण व्यक्ती राहणार आहेत दुसऱ्या, फॅमिलीतल्या दुसऱ्या व्यक्ती असणार आहेत. हे खर्च राहतील की नाही राहतील शिल्लक? मग हे खर्च कोण करेल? हे जे छिद्र पडेल, हे जे होल पडेल, किंवा हा जो गॅप पडेल आपल्या इन्कम मधला, इन्कमचा, तर हे खर्च दुसरा कोणीच करू शकत नाही. आपण असताना देखील तारंबळ उडते मित्रांनो, लक्षात घ्या. व्यक्ती स्वतः जेव्हा पूर्णपणे फुल फ्लो मध्ये कमावतोय तरी देखील तारंबळ उडते. तो व्यक्तीच्या भोवती असणारे सगळे खर्च, घरापासून तर भविष्यापर्यंतचे सगळे खर्च, हे केवळ एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि ते आहे विशालचं उत्पन्न. दुर्दैवाने विशालचं उत्पन्न बंद होऊ शकतं का? होऊ शकतं का बंद? होऊ शकतं. ओके, कशामुळे बंद होऊ शकतं? विशालच नाही राहिलं. ओके, सो विशाल जर नसला तर हे उत्पन्न बंद होऊ शकतं मित्रांनो. अशा केसमध्ये याला रिप्लेस करण्याचं एकमेव सामर्थ्य, कारण एवढी एफडीच करू शकत नाही जेवढ्या याच्यात खर्च लागणार आहे. समजा घराचे खर्च किती आहेत आता? एक 50,000 धरूया मिनिमम, हा अजून वाढतील नंतर, पण आता 50,000 धरूया. 50,000 रुपये जर आपल्याला खर्च मॅनेज करायचे असतील मित्रांनो, तर किती लागतील? एक रकमी पैसे. मंथली 50,000 रुपये जर मॅनेज करायचे असतील, आज घडीला 6% इंटरेस्ट रेट आहे, त्या हिशोबाने 1 कोटी रुपये एक रकमी हवे. ते बँकेत ठेवले तर 6 लाख रुपये वर्षाचं व्याज, म्हणजेच 50,000 रुपये महिन्याचं व्याज येईल. आजचे खर्च मॅनेज होतील, 5 वर्षानंतर मॅनेज होतील का नाही माहित नाही. याच्यात आपण मेडिकल एक्सपेन्स पकडलेला नाही. मेडिकल एक्सपेन्स हा सगळ्यात मोठा एक्सपेन्स ठरू शकतो जीवनातला.
सो मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स किंबहुना टर्म इन्शुरन्स शिवाय दुसरं कुठलीही गोष्ट तुमचे हे खर्च भागवूच शकत नाही. म्हणून टर्म इन्शुरन्स घेणं तितकंच गरजेचं आहे जेवढं इन्कम कमावणं. एक वेळ इन्कम 1-2 महिने कमी मिळालं तर